आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। मिरज ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई। दरोड्यातील गंभीर गुन्ह्यातील परागंदा आरोपीस केले जेरबंद। घरफोडीचे 2 गुन्हे उघडकीस। 2,75,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत। मिरज ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील दरोड्याच्या गुन्ह्याप्रकरणी फरार असलेला आरोपी जेरबंद करून 2 गुन्हे उघडकीस आणण्यात मिरज ग्रामीण पोलिसांना यश आले आहे। आरोपी देवेंद्र उर्फ देवा उर्फ गवड्या शंकर काळे हा टाकडीकडून मालगावकडे येणार असल्याची गोपनीय माहिती मिरज ग्रामीण पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार मिरज ग्रामीण पोलीस निरीक्षक भैरू तळेकर यांच्या पथकाने सापळा रचून गवंड काळे याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली। त्याच्याकडून 34 ग्रॅम वजनाचे सोन्याचे घंटण, 1 तोळा वजनाचे सोन्याची बोरमाळ असा 2,75,000 रुपये एकूण मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। मिरज विभागीय उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भैरू तळेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित तिशे, पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग मुंडे, हेमंत ओमासे, शशिकांत जाधव, विकास भोसले, सचिन मोरे, मिथुन गंगाधर, उदय लवटे, अमोल ढोले, वसंत कांबळे, प्रदीप कुंभार, सुहास कुंभार, अजुम मुजावर, सुनंदा लोहार, सायबर पोलीस ठाणे कॅप्टन गुंडवाडे यांनी ही कामगिरी बजावली आहे। मी इन्स्पेक्टर तळेकर, मिरज ग्रामीण पोलीस ठाणे। दिनांक 24 फेब्रुवारी रोजी मालगाव टाकळी रस्त्यावर 2018च्या दरोड्यातील एक गुन्हेगार तिथे येणार असल्याची बातमी आम्हाला मिळाली। लागलीच आम्ही पथक तयार करून त्याच्यावर टेहळणी दबा धरून बसले। संध्याकाळी त्यास आम्ही अटक केली। त्याचं नाव आहे देवेंद्र उर्फ गवड्या शंकर काळे, वय वर्ष 26 वर्षे। तर त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी आपल्या हद्दीमधील 2 घरफोडीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झालेले आहे। त्यामध्ये 2,75,000चे 4 तोळे वजनाचे दागिने आम्ही त्याच्याकडून हस्तगत केलेले आहेत। तसेच आम्ही 2018च्या गुन्ह्यामध्ये दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये त्यांना आम्ही कोर्टामध्ये पेश करत आहोत। आणखी काही गुन्हे त्याच्याकडून निष्पन्न होण्याची शक्यता आहे।